आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय करू म्हणजे काय? तुला सुजित बरोबर लग्न करायचंय? अजिबात नाही मॅडम. संपला, हा विषय संपला. तुझ्या डोक्यामध्ये हा नकार कोरून ठेव. सरपोतदार अनेक उचापती करतील, प्रेमाने बोलतील, भुरळ घालतील, भीती दाखवतील, इमोशनली ब्लॅकमेल करतील. तुझा होकार मिळवण्यासाठी ते वाटेल ते करतील. धूर्त माणूस येतो. एखाद्या व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे कसं कन्व्हिन्स करायचं हे त्यांना बरोबर माहित आहे. जोपर्यंत आपल्या मनासारखं घडत नाही तोपर्यंत ते स्वस्थ नाही बसणार. आणि ते घडवण्यासाठी ते कुठल्याही थराला जातील, अगदी तुझ्या पाया सुद्धा पडतील. पण तू तुझ्या नकारावर ठाम राह. तू जरा जरी हललीस ना तर ती तुझ्या तोंडून होकार वटवून घेते. ओळखत नाहीस तू त्या माणसाला. पण मॅडम, तुम्हाला त्यांच्याबद्दल इतकं कसं काय माहिती? नमस्कार. आत येऊ का? या ना साहेब. ठीक आहे. घे. हो साहेब, कशाला हे? घे. अरे वा, रूम किती स्वच्छ आहे, व्यवस्थित लावलेली आहे. मी तर नेहमी म्हणतो की जर कुठल्या माणसाला ओळखायचं असेल ना तर त्याच्या घरी जा. काय, घर हा त्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. मस्त, छान. उभी का तू? बस ना. नाही, नको साहेब, मी ठीक आहे. अरे नको कसं, बस म्हटलं की बसायचं. मी सांगितलेलं सगळे ऐकतात हे तुला माहिती आहे की नाही? बस. स्वानंदी, आजचा दिवस तुझ्यासाठी टेन्शनचा नसून खूप आनंदाचा दिवस आहे. आज मी तुला जी काही बातमी देणार आहे ना ती ऐकून तुला खूप आनंद होईल. म्हणजे आतापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये जी काही टेन्शन्स आहेत ती एका क्षणात नाहीशी होती. आणि तुझं आयुष्य, संपूर्ण आयुष्य बदलणार आहे स्वानंदी. हे बघ, मला माहिती आहे की तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यानंतर तू तुझ्या गुन्हेगाराचा, तुझ्या बाळाच्या बापाला शोधण्याचा खूप प्रयत्न केलास. अजूनही करतेस तू. गेल्या काही महिन्यात अनेक संशयितांना पकडलं, त्यांची चौकशी झाली. पण काय लागलं हाताला? काहीच नाही. हे बघ, हे कटू असलं तरी हे सत्य तू जेवढ्या लवकर स्वीकारशील ना तेवढं चांगलं आहे. मला सांग स्वानंदी, ज्या ज्या लोकांवर तुला संशय होता त्यांच्या टेस्ट झाल्या, काय निष्पन्न झालं? आता तर तुझ्याकडे कोणी संशयित पण नाहीये. आणि समजा कोणी मिळाला तर त्याच्या विरुद्ध तुझ्याकडे काही ठोस पुरावा आहे का? नाही ना? हे तुलाही माहिती आहे. आणि खरं सांगू का, ह्या अशा केसेस असतात ना त्या सहज आणि लवकर सुटत नाही. काय, जो काही मध्ये वेळ गेला ना तेवढ्यात गुन्हेगार कुठेतरी लांब पळून गेलेले असतात. आपण उगाचच आपली एक वेडी आशा मनात ठेवून शोधत राहतो.
अगं तुला तर तेही शक्य नाहीये, कारण तुझ्याकडे पुरेसा वेळ पण नाही. काही दिवसात तुला बाळ होईल, मोठं होईल, ते बोलायला लागेल. आणि समजा त्याने तुला विचारलं की माझा बाप कोण आहे, कुठे असतो तो, नाव काय त्याचं, आहे का तुझ्याकडे त्याचं काही उत्तर? आपल्या बाळाच्या नावापुढे कोणाचं नाव लावणार आहेस तू? आणि समजा गुन्हेगार सापडला नाही, तर मग असा एखादा मुलगा शोधावा लागेल जो तुला तुझ्या बाळासकट स्वीकारेल, जो स्वतःचं नाव बाळाला द्यायला तयार होईल. आणि खरं सांगतो, आजच्या या जगामध्ये ना अशी मुलं मिळणं फार दुर्मिळ झालंय. ह्या इन्व्हेस्टिगेशनचा तुला खूप त्रास झाला माहिती मला, पण तुला एकटीलाच नाही तर आम्हालाही खूप त्रास झाला. म्हणजे बिचारा आमचा मणी, आमचे सुजितराव लॉकअप मध्ये राहावं लागलं. आणि कोण तुमच्या त्या अंबिका देशमुख आम्हाला अरेस्ट करण्यासाठी आमच्या घरापर्यंत पोहोचल्या. पण काय आहे, आमच्यावर संस्कार चांगले आहेत म्हणून आम्ही याचा राग धरत नाही आहोत. काय ना स्वानंदी, आम्ही तुझी पोझिशन समजू शकतोय. आमचे सुजितराव किती मोठ्या मनाचे. तू म्हणाला बाबा, हे जे काही घडलंय त्याच्यामध्ये स्वानंदीचा काय दोष आहे? समाज जर तिला कुमारी माता म्हणून हिणवणार असेल ना, तर हे मला अजिबात आवडणार नाहीये. मी स्वानंदीशी लग्न करायला तयार आहे. स्वानंदीच्या बाळाला माझं नाव आणि सरपोतदारांचं आडनाव द्यायला तयार आहे. हे बघ स्वानंदी, आमच्या सुजितरावांसाठी मी तुझा हात मागायला इथे आलेलो आहे. तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या आयुष्यात ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे.